इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या अंतापर्यंत आणि नंतर इथपर्यंत हिंदू दृष्टीने हिंदू राष्ट्राच्या इतिहासाचे समीक्षण वर दिलेल्या काळपर्यंत केले. तथापि त्या 16व्या शतकातील काही समीक्षणार्ह अशा अनुषंगिक घटना उरलेल्या आहेत. त्यांचा आणि नंतरच्या काही संबंध घटनांचा परामर्श या प्रकरणात घेत आहोत. हिंदुस्थानवर युरोपियन जलदस्यूंची चाच्यांची टोळधाड. हिंदुस्थानवर जे पहिले युरोपियन ख्रिश्चन राष्ट्र चालून आले ते पोर्तुगीजांचे होय. समुद्राने हिंदुस्थानात येण्याचा सरळ मार्ग प्रथमतः केप ऑफ गुड होपला वळसा घालून पोर्तुगीजांच्या वास्को द गामा ह्या सिंधू पर्यटकाने शोधून काढला. त्याला सुद्धा हा सिंधू मार्ग तेथपर्यंत जे हिंदू व्यापारी समुद्रमार्गे जात येत असत त्यांच्यापैकी एका नौयान पुढाऱ्याने दाखविला होता. सन 1498 वास्को द गामा हिंदू महासागरातून हिंदुस्थानच्या पश्चिम तटावरील कालिकत ह्या सिंधुद्वारा बंदरास पोचला. त्याने प्रथमतः व्यापाराचे निमित्त पुढे केले, परंतु पोर्तुगीज किंवा त्यांच्या मागोमाग आलेल्या सर्व युरोपियन राष्ट्रांचा आम्ही व्यापार करावयास आलो आहोत असे सांगण्याचा प्रघात हा केवळ बहाणा असे. व्यापाराच्या बुरख्याखाली शक्यतर हिंदुस्थानातील प्रदेशावर आपापल्या राजसत्ता स्थापण्याचा त्यांचा अंतर्गत हेतू असे. त्याच धोरणाने लगोलग सन 1500व्या वर्षी पेद्री अल्वारिस कॅब्रल हा पोर्तुगीजांचा एक सिंधू सेनानी 13 लढाऊ जलयानाचे नौदल घेऊन हिंदुस्थानावर सशस्त्र स्वारी करून आला. प्रथम कोचीनकडे जाऊन तेथील हिंदू राजांशी त्याने सख्य केले, कारण तेथे पोर्तुगीजांच्या आधीपासूनच मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपले प्रस्थ स्थापलेले पाहून पोर्तुगीजांनी आधी त्यांच्याशीच लढण्यास प्रारंभिले. पोर्तुगीजांचे मुसलमानांशी मूळचेच हाडवैर होते. पूर्वी स्पेन पोर्तुगालवर मुसलमानांनी जे भयंकर धार्मिक आणि राजनैतिक आक्रमण केलेले होते त्याचा या ग्रंथाच्या पूर्वार्धात उल्लेख केलेला आहे. पुढे सन 1509 मध्ये अल्बुकर्क याची हिंदुस्थानातील पोर्तुगीजांच्या सत्तेवरच्या मुख्य गव्हर्नर म्हणून पोर्तुगालच्या राजाने पाठवणी केली. त्याने सन 1510 विजापूरच्या मुस्लिम सुलतानाच्या हातून गोवे आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. ह्याच अल्बुकर्कने पोर्तुगीजांचे वास्तव्य हिंदुस्थानात व्हावे म्हणून पोर्तुगीज लोकांना हिंदू मुलींशी प्रसंगी बळानेही विवाह करण्यास उत्तेजन दिले. याच काळात हिंदू लोकांना बळानेही वाटून ख्रिस्ती करणे हे आपले मुख्य धर्मकर्तव्य आहे असा पोर्तुगीजांच्या धर्माधिकाऱ्यांनी आग्रह धरून पोर्तुगालच्या राजाकडून तशी आज्ञा सोडवली. राजसत्तेच्याच बळावर पोर्तुगीजांनी तेथील हिंदू स्त्री पुरुषांवर त्यांना बाटवण्यासाठी कोकणातले कोणते भयंकर अत्याचार, बलात्कार, छळ केले त्यांचा निर्देश याच ग्रंथातील परिच्छेद 508 ते 515 मध्ये केलेला आहे. तो वाचकांनी पुन्हा एकदा अवश्य वाचावा. या पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांना मुख्य पुरोगामी पुरोहित जो सेंट जोव्हियर, त्याला त्या काळचे प्रपीडित हिंदू लोक सैतानालाही लाजविणारा सेंट म्हणत, तो सन 1540 मध्ये हिंदुस्थानात आला होता. हा सेंट जोव्हियर आपल्या ह्या हिंदूंना छळण्याच्या राक्षसी पराक्रमाविषयी स्वतःच एका पत्रात लिहितो की आमचे हिंदूंना ख्रिस्ती करण्याचे कार्य अतिशय वेगाने फैलावत आहे. आमच्या प्रचारकाला पाहताच हिंदूंच्या खेड्यापाड्यात आमच्या भयाने पळापळी चालू होते. इतके कडक उपाय आम्ही जे हिंदू ख्रिस्ती होणार नाहीत त्यांना दंड करताना योजतो. नगरातील श्रीमंत हिंदूंची शारीरिक मारासाठी लांडगेतोड करतो, त्यांची संपत्ती हिरावून घेतो, मूर्ती फोडून टाकतो, देवालये पाडून टाकतो, चाबकाच्या फटकाऱ्याखाली त्यांची शरीरे सोलून काढतो. ज्यांना अशी पत्रे समग्र पहावयाची असतील त्यांनी याच ग्रंथातील 512 ते 515 हे परिच्छेद पाहावे. त्याने आणि त्याच्या मागे आलेल्या धर्मप्रचारकांच्या शतावधी पाद्र्यांनी सैनिकांनी मिळून केलेल्या राक्षसी छळापायी अगणित हिंदू लोकांना ख्रिस्ती केले.
असंख्य हिंदू लोक ह्या पोर्तुगीजांच्या छळापायी आत्महत्या करून मरणी मरून गेले. पण त्यांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही. पोर्तुगीजांनी हळूहळू दीव, दमण, साष्टी, वसई, चोल, मुंबई ही पश्चिम सिंधू तटावरील ठिकाणे, मद्रास जवळील सेंट होम आणि बंगाल्यातील हुगळी ही ठिकाणे हस्तगत केली. पैकी मुंबई हे गाव पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडच्या राजाने पुढे स्थापन झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीस प्रतिवर्षी 10 पौंडाच्या भाडेपट्ट्याने देऊन टाकले. उरलेला वरील बहुतेक प्रदेश मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून लढायात हिसकावून परत घेतला. एका गोमंतकाचा तेवढा महत्त्वाचा भूभाग त्यांच्या हाती शेवटी उरला होता. डच. पोर्तुगीजांच्या मागोमाग हॉलंडमधल्या डच लोकांनी हिंदुस्थानात प्रवेश केला. त्यांची डच ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन 1602 स्थापन झाली. परंतु हिंदुस्थानात त्यांचा जम काही बसला नाही. जावा, सुमात्राकडे मात्र त्यांना अनुकूल परिस्थिती सापडली. त्यामुळे त्यांनी तिकडेच आपले प्रस्थ वाढवले. तिकडेही इंग्रज लुडबुड करू लागले होते. पण अंबोयाना बेटात डचांनी इंग्रज व्यापाऱ्यांचे एकदा सरसकट शिरकाण करून टाकले. तेव्हापासून तिकडे डच निरंकुशच झाले. इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी जरी सन 1600 मध्ये स्थापन झाली तरी हिंदुस्थानात त्यांची पहिली वखार सन 1608 मध्ये उघडली गेली. जहागीर बादशहाने सन 1613 इंग्रजांना सुरत येथे वखार काढण्यास अनुज्ञा दिली. पुढे इसवी सन 1689 या ईस्ट इंडिया कंपनीची काही भानगड होऊन तिचे एकस्वी मक्ता इंग्लंडच्या शासनाकडून काढून घेण्यात आले. त्यामुळे दुसरी एक इंग्लिश व्यापारी मंडळी हिंदुस्थानच्या व्यापारासाठी स्थापन झाली. पण अशा स्पर्धेपासून इंग्लिश राष्ट्राचे अहितच होते असे अनुभवून त्या दोन्ही कंपन्या सन 1707 मध्ये एकत्र झाल्या. ज्या अर्थी इंग्रजांच्या ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे रूपांतर 1-2 शतकाच्या आतच एका परकीय भव्य इंडियन एम्पायर हिंदुस्थानचे साम्राज्यामध्ये होणारे होते, त्या अर्थी त्यांच्या त्या विस्तीर्ण इतिहासाचा ओहापोह येथे ह्या प्राथमिक परिचयातच करणे अनावश्यकही आहे नि अशक्यही आहे. त्यातही इंग्लिशांच्या मराठ्यांशी समरांगणावरच शस्त्रास्त्रांच्या खणखणाटात, तोफाच्या गडगडाटात आणि साम्राज्याच्या देवघेवीच्या पैजा लावून अनेक गाठीभेटी पुढे होणाऱ्या आहेत. त्या अर्थी त्याच वेळी त्याविषयी जी चर्चा अवश्य शक्य ती करू. फ्रेंच. हिंदुस्थानात पोर्तुगीजांच्या अनुकरणाने ज्या अनेक युरोपियन राष्ट्रांनी व्यापार आणि राज्यविस्तार करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वात फ्रेंच लोकांचा क्रमांक कालानुसार अगदी शेवटचा लागतो. कारण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना अगदी इसवी सन 1660 मध्ये झाली. परंतु त्यांच्या व्यापाराची भरभराट मात्र झपाट्याने झाली. त्यातूनही हिंदुस्थानमध्ये लहान सहान प्रदेशच नव्हते, तर एक साम्राज्य आपणास स्थापता येईल ही महत्त्वाकांक्षा इकडील परिस्थिती पाहून जर प्रथम कोणा युरोपियन पुरुषाच्या मनात आली असेल आणि त्याप्रमाणे त्याने मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानातील राजकारणात ससैन्य उलाढाली चालू केल्या असतील तर त्या फ्रेंचांचा हिंदुस्थानात आलेला सेनापती डुप्ले ह्यानेच होय. त्याच्या खालोखाल अशीच महत्त्वाकांक्षा ज्याच्या मनात उद्भवली तो इंग्लिशांचा जो एक उनाड मुलगा सैनिक म्हणून हिंदुस्थानात आला, पण जो लवकरच आपल्या धाडसाने त्याच्या सेनानी झाला, तो हिंदुस्थानातील इंग्लिश साम्राज्याचा पाया घालणारा लॉर्ड क्लाइव्ह हा होय. या दोघांच्याही कल्पनेतील मूळ अटकळ ही होती की हिंदुस्थानातीलच सैनिकांना युरोपियन पद्धतीचे संचलित नि संघटित सैनिक प्रशिक्षण देऊन त्यांची सैन्ये येथल्या येथेच फार थोड्या काळात आपणास उभारता येतील आणि त्यांच्या नेतृत्वासाठी काही थोड्या प्रमाणात जातिवंत युरोपियन सैन्य आणि सेनानी त्यांच्यात ठेवले की त्या हिंदू सैन्याच्या बळावरच आपण हिंदुस्थानात आपली राज्ये उभारू शकू. या त्यांच्या प्रयोगांना केवढे यश पुढे मिळाले ते यथाकाल समीक्षणात येईलच. येथे फ्रेंचा संबंधी तरी थोडीशी चर्चा करणे पुरेसे आहे. कारण फ्रेंचांच्या आणि इंग्लिशांच्या हाताखालच्या अशा सैन्यांची आपापसातच
काही युद्धे जरी हिंदुस्थानात झाली आणि हिंदुस्थानातील राज्यामधील कलहाचे वेळी एका पक्षाला इंग्रजी सैन्याचे सहाय्य मिळाले की त्याच्या विपक्षाचा पक्ष फ्रेंच सैन्याने हटकून घ्यावा अशी स्पर्धा जरी काही काळ चालली तरी शेवटी फ्रेंचांची बाजू लंगडी पडली. त्यातही युरोपमध्ये इंग्रज फ्रेंचांच्या युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळे इकडच्या फ्रेंच सत्तेचे चालकही असमर्थ झाले.